पाहत आहात PL मराठी न्यूज। मिरज बस स्थानक येथे नियोजनाचा अभाव। जया एकादशीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री भाविकांचे अतोनात हाल। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी असलेल्या जया एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या संख्येने मिरज बस स्थानक येथे आज उच्चांक गाठला आहे। मात्र रात्रीचे 11 वाजले तरी बसगाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे। प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे मिरज बस स्थानक येथे उपस्थित असलेल्या भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। रात्रीची वेळ आणि कडाक्याची थंडी असूनही मिरज बस स्थानक येथे शेकडो प्रवासी, ज्यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश आहे, बसच्या प्रतीक्षेत आहेत। फलाटावर बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक प्रवाशांना सामानासह जमिनीवर बसण्याची वेळ आली आहे। तासनतास वाट पाहूनही पंढरपूरकडे जाणाऱ्या गाड्यांचे दर्शन होत नसल्याने प्रवाशांच्या संयमाचा अंत होत आहे। प्रशासकीय अनास्था आणि प्रवाशांचा खोळंबा। स्थानिक पातळीवर गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले असून चौकशी खिडकीवर प्रवाशांना कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे। जया एकादशीसारख्या मोठ्या सणादिवशी होणारी गर्दी ही प्रशासनाच्या दृष्टीने अपेक्षित असतानाही मिरज बस स्थानक येथे प्रवाशांना अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे अत्यंत खेदजनक आहे। मिरज बस स्थानक येथे अडकलेल्या या शेकडो प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेता माननीय प्रादेशिक व्यवस्थापक यांनी या गंभीर विषयात स्वतः लक्ष घालून तातडीने अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरून रात्रीच्या वेळी ताटकळत असलेल्या भाविकांना इच्छित स्थळी सुखरूप पोहोचता येईल। किती आपण कुठल्या गावाला जाणार आहे? पंढरपूर जाणार आहे। उद्या एकादशी आहे, उद्या एकादशी गाडी लावायला पाहिजे होते, उद्या गाडी लावली नाही। माणसं इथे किती वाजता 5 वाजल्यापासून इथं जागा उभारल्यात। हे स्वतःहून लक्ष घालावे आणि स्वतःहून याच्याकडे बघावे प्रवाशांची अवस्था काय आहे। आज जर बघायला गेलं तर पंढरपूरला जायला एकही गाडी नाही आहे। आज रात्रीचे किती 11 वाजले आहेत, 11 वाजून गेले आहेत, तर प्रवासी ते 150 ते 200 प्रवासी आहेत। आज रात्रभर उभं राहायचे आणि उद्या तिकडे जायचं, हे काय योग्य आहे का? उभा राहीन बायका काय करायची? काय करायचं? याच्यामध्ये 1-2 बस जर सोडत नसतील, मिरजच्या बस स्टँडवरनं 2 बस जर सोडत नसतील तर आमदार साहेब करतात काय?